नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळायलाच पाहिजे, सगळे नियम पाळायला पाहिजेत. पण एक महत्वाचा नियम विसरता कामा नये, तो म्हणजे दररोज हसण्याचा. आणि तुम्हाला हसवण्यासाठी हे हसण्याचं वॅक्सिन घेऊन आम्ही आलोय, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या गुलकंद केबल नेटवर्क वरती जाण्याची, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. या कार्यक्रमाचा अर्धा भाग काल आपण बघितलेला आहे. पाहुयात आज या भागात पुढे काय घडतंय. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. तर आता हा प्रयोगच मला इथे बघायचा आहे. हा प्रयोग तुम्ही सिद्ध करू शकता की हे होऊ शकतं लगेच? आत्ता तुमच्या समोर. क्या बात आहे. मग आपण काही जे प्रेक्षकांमधून माणसं आहेत त्यांना बोलूयात, बघूयात मग आता हे होऊ शकतं का. या प्लीज या. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, खुलास खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. वा वा, क्या प्रेक्षक आहेत ते, असं नका करू तुम्ही, मला मारतील. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव क्रांती आहे. नमस्कार वहिनी. सध्या तुमचं वजन काय? माझं वजन 62 आहे. बापरे, वा, आता- 62. हो, आता तुम्ही बघा एका मिनिटात किती फरक पडतो. क्या ही बात. पावडर खाल्ल्यावर. घ्या वहिनी, ही पावडर खा. घ्या घ्या का? खा. आता वजन करा. 40. बापरे, खतरनाक. वहिनी, तुम्ही 40 किलोच्या झालात. क्या बात है, क्या बात है. अभिनंदन. प्लीज, तुम्हाला नाहीये डायलॉग, जावा तुम्ही. क्या बात है. वाव यार, ग्रेट ग्रेट वर्क, ग्रेट. हे म्हणजे हे साधं सुद्धा नाहीये. नाही नाही नाही. मीठ नाही ना हे? नाही नाही, मीठ नाही. अच्छा, पावडर. नाही नाही, ते तोंड असं करून गेलं. पुढचे पुढचे बघूया. या पुढे कोणीतरी या. वा. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. तुमच्या घरी बहुतेक पोळ्या लाटत नाही, डायरेक्ट पीठच खाता वाटतं तुम्ही. जरा हात वर करा, थोडा हात वर करा. पिठाचा गोळा दिसतोच आहे तुमचा. आपलं नाव? मोहन. अरे देवा. नाही नाही, लगेच जातात ते, टेन्शन नाही. ओके. बापरे, तुमचं सध्याचं वजन किती आहे? 140. लगेच एक मिनिट. हा. ही पावडर घ्या. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. काका, इथे ठेवायची नाही ती, सवयीप्रमाणे खाऊन टाकायची ती. या, आता वजन एक घ्या. बडीशेपची सवय लोकांना असते ना, त्यामुळे. त्याची पावडर पण तशी ठेवतात. अच्छा. 40. वा वा. हे म्हणजे खतरनाकच आहे. 40 किलो फक्त. उतरा उतरा. क्या बात आहे. मस्त मस्त. वा. थँक्यू. आपण येऊ शकता. थँक्यू. वा वा अरे वा वा, क्या बात. वा वा. याला म्हणून प्रामाणिक ऍक्टर. जे सांगितलं ते बरोबर त्यांनी केलं. जाताना पण केलं जे सांगितलं नव्हतं. येस, अजून एक तिसरं बघूयात, म्हणजे हे फिक्सच होईल की हेच आहे म्हणून. या. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. वा वा वा. हे काय होतं? आले काहीतरी वेगळं, कॉमेडी. आम्ही इथे काय गाजर उपटायला आलो का? ते करायला आम्ही आहे. तुम्ही फक्त या आणि जा, एवढंच करा. ओके. या, याच्यावरती उभे राहा. सध्या तुमचं वजन काय आधी सांगा. मला 70 किलो माझं वजन. 70 किलो. थांबा, पावडर घ्या, पावडर खा आणि मग वजन करा. राव, उडी नका मारू त्याच्यावर, उभे राहा. 40. काय झालं? वजन कमी झालं वजन. जा, त्याच्यासाठी आहे ना. इतकं येड आहे. हे कुठला ऍक्टर आहे? हॅलो, आहे ना? काय? टेबल हालत होता, हा, म्हणलं धरून ठेवावा. टेबल हालतोय? बापरे यार, चांगला बनवायचं ना तुम्ही टेबल. तुम्ही धरून ठेवा. तुम्ही धरून ठेवा. टेबल आणि शो दोन्ही धरून ठेवा. त्याने फायदा होतो.
क्या बात आहे यार, हे अनबिलिव्हेबल आहे. आहे का नाही? अनबिलिव्हेबल की असं एक औषध या माणसाने शोधून काढलं. त्यांच्या तोंडाकडे बघून वाटत सुद्धा नाही की ते टूथपेस्ट शोधतील. पावडर शोधून काढली. त्याला हसून नाही आलंय, त्याला माहितीये जोरात हसला की त्याचा क्लोज लागतो म्हणून. तर ह्या माणसाने हे एक असं औषध शोधलं. क्या बात आहे यार. याची साधारणपणे किंमत आता जाणून घेऊयात, कारण अनेक लोकांना असं वाटतं की हे औषध आम्हाला पाहिजे, आमची बायको बारीक झाली पाहिजे, माझा नवरा बारीक झाला पाहिजे. हे औषध कितीला आहे सर? हे फक्त 2,000 रुपये. अरे 2,000 रुपये खूप होणार ना, सर्वसामान्य माणसाला कसं परवडायचं सर? 2,000 खूपच होतंय. 100 रुपये फक्त पावडरची किंमत आहे. आणि बाकीची बाकीची वजन काट्याची किंमत. वजन काट्याची किंमत आहे म्हणजे काय, या पावडर बरोबर हा वजन काटा फ्री आहे. फ्री आहे म्हणता, आणि मग पैसे कशाला घेता जर 100ची पावडर आहे तर? अहो स्पेशल आहे ना, तो घ्यावाच लागतो. होय का? मग मला जरा चेक करू देस तो वजन काटा, मला जरा बघू देत जरा. माझं आत्ताचं वजन आहे समजा 60 किलो. हा. आता मी याच्यावर उभं राहून बघ. अहो थांबा, पावडर खा ना. नको नको, मी डायरेक्टच बघणार आहे. 40. क्या बात आहे. अरे काय कुस्ती घालणार आहे काय आता? वजन थोडक्यात काय आहे, काका याच्यावर 40च दिसतंय. तुम्ही औषध खा नाही तर नका खाऊ. तीच तर गंमत येते. अरे गंमत कसली गंमत, तुम्ही लोकांना फसावताय राव. हे बघा, फसवलेलं नाही, त्याच्यामुळे ते आनंदी झाले का नाही. अहो हीच तर गंमत आहे. गंमत काय गंमत आहे? लोकांना असं वाटतं की आपलं वजन कमी झालं, आपण सुंदर दिसतो. हे बघा, सौंदर्य हे मान्यवर असतं. प्रत्येक माणसानं स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. प्रत्येकाने सकाळी उठल्यावर आरशात बघून म्हटलं पाहिजे, आय लव्ह यू. क्या बात. अहो हे तर मी रोज करतो. मी सकाळी उठतो, आरशात बघतो आणि म्हणतो आय लव्ह. अरे कसला आरसा आणलाय हा. अरे आरसा चांगलाच आहे, त्यातला माल क्वालिटीचा नव्हता, आम्ही काय करायचं? प्रॉब्लेम तुमच्यात आहे, आरसात नाही. अहो, तर आरसा बदला ना. माणूसच बदलणार आहे 2 मिनिटांनी, आम्ही टेन्शन नका घेऊ. काय तरी लोकांना फसवताय. 2-3 पुढच्या प्रश्नाचं बरं नाही ना झालं तर तुषार देवरला काढलाच पुढच्या वेळेला. माझं काय? तुझ्यामुळे सुरू झाला होता कार्यक्रम, त्याच्यामुळं. अय ब्रँड नीट उभा राहा. पुढच्या प्रश्नाकडे जायचंय, पण त्याआधी घेऊयात एक फोन, बघूयात आता काय होतंय. नाही नाही, इकडं आलाय. हॅलो हॅलो. नाही नाही, ह्याच्यातनं एक माणूस बोलणार आहे, ते बोलतील. हॅलो बोला. हॅलो. हॅलो. हा बोला. हाय. हाय हाय. मला विचारायचं होतं की पिंपळ येऊ नये म्हणून काय करायचं? सिमेंट बुजवून टाका ते. आ? हो, काय आहे, त्या भिंतीनं भेगा भेगा असतात ना, आणि मग त्याच्यातून ते पिंपळ बाहेर येतात. म्हणजे लहान असतानाच बुजवा, नंतर ते मोठे होत जातात आणि नंतर पसरतात. त्यामुळे हा बोला. अहो तुम्ही जरा हुकेल आहात का? मी ते पिंपळ नाही हो, मी पिंपल्स बद्दल बोलतीये. अच्छा अच्छा, खूप असे पिंपळ आहेत का? तरी पण तेच करा तुम्ही, सिमेंटने बुजवून टाका ताबडतोब. मी मुरुमांबद्दल बोलतीये. ओ मुरुम राहत नाही, ते निघून जात. सिमेंटच बरोबर आहे, ते लावा तुम्ही. अहो ते नाही हो हुकेल, तारुण्य पिटिका. नाही नाही, दीपिका पिटिकोन असं नाव आहे तिचं. ठेवा पण. काही तुम्ही बोलताना मग असं होणार आहे का? पण असू द्या, त्यांचा काहीतरी एक महत्वाचा प्रश्न होता. तारुण्य पिंपल म्हणजे ते फोडफोड येतात ना, त्याच्याविषयी ते बोलत होते. तुम्हाला कळत नसल्यासारखं काय करता हो? हे आमचा ब्रँड सांगेल ना त्याच्याविषयी. हा मग काय सांग? अय, तुझं आहे ना, तुझ्याविषयी. मला पहिलं लय पिंपळ यायचं, मग मी नाराज असायचो आणि उसात जाऊन बसायचो. आठवड्याला मला 132 पिंपळ यायचे. त्याचे 132 ठरलेलंच आहे का? मग काय करणार? 132 साठी झाला आणलाय का? हो, हो. बरं जाऊ द्या मरू द्या. आता आपण पुढचा लगेच फोन घेऊयात, बघूयात काय म्हणणं आहे. बोला.
हॅलो. अरे वा, परत आलाय. ललाच लागलाय तिला. हा? तोच आहे आपल्या कार्यक्रमाचा. बोला. मला विचारायचं होतं की मला ब्लॅक हेड्सचा खूप त्रास होतो, तर मी काय करू? मग तुम्ही शॉल घ्या. आणि आता कसं थंडी सुरू नाही झाली ना, त्यामुळे तुम्ही ते घेतलं तर तुम्हाला उकडणार आहेत. काय हे ब्लँकेट. ब्लँकेट विषयी बोलत नाही ती. मग? ते चेहऱ्यावरती असे काळे काळे स्पॉट येतात ना, त्याला ब्लॅक हेड्स असं म्हणतात. हा ताई, विचारा तुमचा पुढचा प्रश्न. हॅलो. ए काय हॅलो हॅलो करते का? आई अगं का बस, कुठल्या भामट्या बरोबर बोलते काय माहिती. हा तोच पानपट्टीवाला आहे ना, तुला रोज फोन करत असतो तो. मला माहितीये त्या पानपट्टीवाल्या बरोबर तुझं काहीतरी चालू आहे. आण तो फोन इकडे. परत जर फोन केलास नाही ना, तर लक्षात ठेव तुझं नाव मी पोलिसांना देणार आहे. हा तो टीव्हीत दिसतो तोच आहे ना. थांब, याचा टीव्हीत फोटो काढते आणि पोलिसांनाच पाठवते. तुला चांगलाच अद्दल घडेल बघ तू. परत फोन केलास ना तर लक्षातच ठेवतो. ठेव फोन. हॅलो, बंद कसं होतं रे? काय गुलुगुली करत बसलाय? गपचूप पटकन सांगायचं. येत नाही तर नाही म्हणून सांगा सरळ. उगाच लय कॉन्फिडन्स नका दाखवू की मला सगळंच येतंय म्हणून. नाही येत तर आपल्याला सांगत, बाबू यातलं मला अभ्यास नाही माझा. हा? आवाजच तेवढा गोड होता म्हणून. आणि नंतरचं कसं वाटलं? कडक. गबासा. फटके तर फोन मधून सुद्धा बायका येऊ शकतात बाहेर. एवढी खतरनाक बाई होती ती. बघूयात पुढचा फोन आता आपल्याला कोणाचा येणार आहे. येस. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, कोण बोलताय? नमस्कार, तुम्ही कोण बोलताय? आपण कोण बोलताय? तुम्ही कोण बोलताय? नाही नाही, फोन तुम्ही केला ना. तुम्ही फोन उचललाय ना? हो, पण फोन तुम्ही केला होता म्हणून मी तुम्हाला पण फोन तुम्ही उचललाय ना? हे बघ, हे मागच्या वेळेसारखं व्हायला लागलंय. तुम्ही कोण आहे पहिल्यांदा नीट सांगा. मागच्या वेळेस सारखंच व्हायला लागले. तुम्ही कोण आहे पहिल्यांदा सांगा आधी. एक मिनिट, तुम्हीच आहे का ते मागच्या इडलीवाले? तुम्हीच आहे का? इडलीवाला काय मग इडली विकणार वाटतो का मी तुम्हाला? नाही, इडली विकण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा असाच फोन केला ना, आमचे 5 मिनिटं व्हायला घालवले होते. 5 मिनिटं वाया घालायचा संबंध नाही. तुम्ही कशाला तिथे फोन ठेवला मग? फोन कशाला ठेवला तिथं? बघा, भांडू नका. आमचा कार्यक्रम आहे, आम्ही काही पण करू. आम्ही बघतो ना, आमच्यामुळे चालतो तुमचा कार्यक्रम. हो बघता तर मग नीट नीट बोलायचं ना तुम्ही. मग नीट बोलायचं म्हणजे तुम्ही कशाला फोन उचला मग? दादा समजून घ्या ना. समजून. ए बोकड कोण बोलताय मध्ये? नाही, हे बघा. मध्ये कोण बोललं? एक मिनिट, तुम्ही नीट बोला. तुम्ही धमकी द्यायची कामा नाही धमकी तिथं. देण्याचं नाही. मध्ये कोण बोलत ते आधी सांगा. तो हा एक माणूस इथं बसला, जे तुम्हाला त्यालाच तो प्रश्न विचारायचा आहे नाही ना. त्यालाच प्रश्न विचारतात. त्यांनी मध्ये का बोलला पण? अरे दादा समजून अरे घ्या प्रश्न त्याला विचारणार, तो बोलणार तो ना मध्ये. माणूस पहिल्यांदा मध्ये का बोलला? ना. अरे दादा समजून घ्या ना. मग प्रश्नाचं उत्तर कोण देऊ? मग देईल प्रश्न आधी. मी प्रश्न तर विचारला ना. मग प्रश्न आधी विचारू द्या, मग त्याने उत्तर देतात. त्याने आधी मध्ये का बोलला? ते बाजूला ब्रँड कोण उभारलाय ते कोण आहे? नाही नाही, घाबरू नका. ए. काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच धमाल करूया याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. या कार्यक्रमाचा अर्धा भाग आज आपण बघितलेला आहे. पाहुयात उद्याच्या भागात पुढे काय घडतंय. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत एका दुकानामध्ये, जिथे भर दिवसा पडणार आहे दरोडा. पण ते दुकान आहे किराणा मालाचं. तुम्हाला असं वाटेल की मग आता तिथं दरोडा टाकून या दरोडेखोरांना काय मिळणार आहे? हीच तर खरी गंमत आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत सागर कारंडे, अंकुर वाढवे आणि भारत गणेशपुरे. ह्यात आतमध्ये घाल ना सर. बंदूक सरळ पकड मागाशी. हा. चल. मी बॉस आहे. कर एकदा काय ते. घे. वा वा वा. याला तोंडच नाही. उलटा मग उभा आहे ना तो. खाली बघ ना जरा. हा पाय बघ ना, उलटे दिसत नाहीत का? हा हा हा. ए हा. काय होतंय? हे
कुठे रे? वा वा सागर वा. हँड्स अप. थँक्यू रे बाबा, थँक्यू रे बाबा. का नाही तू मला हँडसम म्हणलं ना म्हणून म्हटलं. मॅम बोलले तुला सांगतो मी सगळे मला हँडसम आणि तुला तर गोष्ट सांगू मी मला सगळे जण राजा टायगर श्रापच समजतात राजा. टायगर श्रॉफ नाही हा टायर श्रॉफ समजत असतील बघा. पोटाचा ढेर केवढा वाढलाय. फालतू पंच मारून झाले असेल तर ताबडतोब निघायचं. काय आज लक्षात ठेव प्रॉपर्टीवर केवढा खर्च करेल आहे. हा? थोडा जरा पंचवर तरी कर. ए माग बघ ए. पागल आहे का तू. माग माग पाहत नाही मा बापान मला सांगितलं बाबू माग पाहायचं नाही आता आता पुढे जायचं सक्सेसफुल वाचा लाईफ. झडा आहे का. ए माझ्यासाठी माग बघावंच लागतं लोकांना. अबे तू काय स्लीपर आहे काय पावसाळ्यात ते उडवते माझं माग 5 लाख. अरे वा अरे इकडे इकडे अरे अरे इकडे काही नाही करत ना इकडे ना. अरे काय योगा योगा का काय योगा. तुला सांगतो मी आज संध्याकाळी तुला भेटायला येणार होतो मी. आणि तू साक्षात इथं आला. आता आला तर ऐकून घे. हे पाय काही झालं तरी आपल्या सोसायटीचे नियम एकदम कडक करायचे आपल्याला. आणि सिक्युरिटी मध्ये अजिबात हे काही चालणार नाही. नाही अजिबात नाही. आणि तुला सांगतो सगळे सीसीटीव्ही एकदम चालू असले पाहिजे. आणि तुला सांगतो मागच्या आठवड्यात जे आपण कोजागिरीसाठी 70 रुपये जमा केले ते जोशी बुवा आणि ते साबळे येणं दिले नाही त्याच्याकडून वसूल कर. समजलं का. हा मग हे पाय ते मी ठीक आहे मला आठवलं तर मी तुला सांगतो. चल जाऊया. शाबजी चला. सिक्युरिटी ए हा आम्हाला ओळखलं नाही का. कोण आहे तुम्ही. कोण म्हणजे हा दरोडेखोर. आणि या छोटा हत्ती तू कोण आहे. दरोडेखोर. तुले खोड रोवर म्हणायचं आहे का. अरे मिट्टू ने का दरोडेखोर लय मोठे होते असं नाही वाटत त्या मनानं. अरे काय अक्कल आहे काय. हे लेकराले हे असं शिकवतं का. काय संस्कार करता का नाही त्या पोरावर. अरे पोरगा नाही मी त्याचा. मग कोण आहेस तू. मी असिस्टंट आहे. असिस्टंट म्हणजे काय असिस्ट करतो त्याला बे? मी प्रत्येक चोरीमध्ये मदत करतो त्याला. मग थोडी स्किट मध्ये पण करत जा ना थोडी मदत. 2-4 पंच काळात जाणं किती दिवस आमच्या भरोशावर गाडीचे आणि घराचे हप्ते वर्षीन. घराचे हप्ते. मग घर घेतलं घरच्या लोकांना अजून सांगितलं नाही त्यांना घर घेतलं तर मुंबईत. काय घर घेतो तू. घर घेतो. ए शान्या काय तू जास्त नाटक करू नकोस बरं का. दरोडेखोर आहे आम्ही. मला एक गोष्ट सांग कशावरून तू दरोडेखोर आहे. कशावरून सांग. हे काय हातात करत. आहे मग हे काय हे आहे की दंबूक. काय अबे बंदूक म्हणतात ना त्याला बंदूक म्हणते ना. अबे तर मग बंदूक तर फुगे फोडण्यावाल्याकडे पण असते पण ते काय दरोडेखोर राहतात का. मग अवघ बसा ना जरा ऐका की जरा माझं. कळलं ना वय हे दुकानात जेवढं दागिन आहे ना तर इथं ठेवा तुम्ही. इकडे तू इकडे इकडे तू सकाळी घरातून निघाला काय पिऊन निघाला होता. मी लिंबू सरबत बायकोनं दिलेलं. मग ते तुझ्या बायकोनं निंबू सरबतात पिळायच्या ऐवजी तुझ्या डोळ्यात पिळलं का. का भोकणे झाले का डोळे दिसून राहिला का तुले. अबे किराणा मालाचं दुकान आहे ना दागिने कुठून देऊ तुले. पागल आहे का. अहो मग तो बोर्ड इथं का लिहिलंय. ते गणेशपुरी ज्वेलर्स ते आहे ना बांध दाखवला ना बांध दिसून राहिला का ह्या बांध. आपण तो बोर्ड इथं का लावलाय तुम्ही. अबे माझं दुकान फेमस आहे ना लेखा. काय होते लोक पहिलं ना माझ्या दुकानात येते किराणा घेते मग पाहिजे अरे ज्वेलर्सचं दुकान मग तिकडे जाते त्याचाही फायदा आणि माझी फायदा. फेमस आहे ना. तुम्ही काय ह्या दुकानात काय येतात लोक आधी. ब्रँड आहे ना बे गणेशपुरे ब्रँड आहे ना लेखा.
मी तर सांगतो भारत गणेशपुरात नुसता असा फोटो लावला कधी तर लोक असं स्किट पाहायला गर्दी करतात आणि लोक एकदा आले का मग त्याच्यात कारंडे म्हण नको ते वाडवे म्हण नको सगळे सपातून जातात ना. हो ब्रँड आहे ना शेवटी. तू एकटा कर. जोडी आहे ना आपली जोडी आहे ना. आपण फुबाफू जिंकलो होतो की नाही. फुबाफू जोडी आहे ना आपली. काय जिंकलो तू? फुबाफू आपण जिंकलो ना. नाही तू एकटा कर. हा ए बाळा, नाही, ये. ऐक माझा. नाही आम्ही इथं बसतो, तुझं skit बघतो आम्ही. अजून राहिलं नाही ना इकडे. जोडीशिवाय मजा नाही. जोडीशिवाय मजा नाही भाऊ. हा सर तुम्हाला सांगतो संत्र्याला सालीशिवाय मजा नाही. अरे हायवेला चिखलाशिवाय मजा नाही. अरे कापसाला टरफला शिवाय मजा नाही. मी कोण आहे? बोंडाळी कापसाची. नाही करायचं. नाही दोघांचं एकटा कर बघू आम्हाला. तू मला चॅलेंज करू नको. मी दोघांचं एकटा करू शकतो हे सिद्ध केलेलं आहे मी माझ्या युट्यूब चॅनल वरून सर. हा सिद्ध नाही केलं ते त्यांनी बंद केलंय. त्यांनी नाही बंद केलं. काय झालं माहितीये काय काही दिवस आम्ही थांबवलेलं आहे सध्या प्रकरण. म्हणजे काय होते सर एक एपिसोड टाकला ना तर ह्या लोकांची गर्दी पाहासाठी आणि शेवटी गर्दी टाळणं आपलं कर्तव्य आहे म्हणून काही दिवस थांबवलंय युट्यूब चॅनलचं काम. काय बोलताय काय मनाला वाटेल ते. हे म्हणजे कसं झालं मासा का मेला तर नाका तोंडात पाणी गेलं म्हणून मासा मेला. काय पण बोलते ती. काही बोलते. कर की आता. हा कर की. काय झालंय? स्किट करा. यार ह्या दिसत नाही मला वाटते लपला बिपला असते का रे. चला पुढे. करतोय. ए तुला शेवटचं सांगतोय ऐका की जरा माझं. ते दागिनं काढून ठेवा की इथं असं का करतायसा. अरे याले कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरकडे ने ना डोक्यावर पडलाय का. ह्या किराणा दुकानात दागिने मागून राहिला किती वेळचा. 4 वेळा डाळ हातात घेतले तरी दागिने मागून राहिला. आता काय खरं नाही रात्री तुमचं. वहिनीन पहिले सांगितलं होतं आज त्याचा बर्थडे आहे ना बर्थडेला एक तरी दागिना चोरून आणच म्हणले. काय खरं नाही घरी गेले तुम्ही आज. नाही दादा. अरे बापरे. बोल काय त्यांनी काही चावी बिवी ठेवली का तुमच्याकडे? नाही यार चाबी नाही ठेवली येते. बघा असेल बघा ना मला. आता खोटं बोलून राहिलो का मी. नाही आहे ना चाबी. पहिले ठेवत होता का तो चाबी पण 2 महिन्यापूर्वी त्याच्यात माझं झालं भांडण. तेव्हापासून चाबीच नाही ठेवते. कशाला केलं भांडण कशाला केलं मग चांगलं चावी ठेवत होतं का नाही? टाळं फोडू का? टाळं फोडतो बाळा. परवा भुईमुगाच्या शेंगा फोडत होतास बोट फ्रॅक्चर झाली तुझी. वा टाळं फोडतोस. आता मलाच काहीतरी करावं लागणार. मीच फोडतो जरा धरत. फोडा चला जा. ऐका ना ऐका मी काय म्हणतो, इकडे ना थोडीशी केस बी जरा नीट करणं मिशी अशी करणं आणि बेल्ट लावून घ्या. का हो का हो CCTV कॅमेरा लागला दिसतील ना त्याच्यात चांगला दिसतील ना जरा. हो काय म्हणजे मी टीव्ही मध्ये दिसणार. हा दिसणार जा जा. अबे ओ संतर सोलिया. संतर सोल्या तुला माहित आहे ना त्या टीव्हीचे प्रेक्षक कोण राहते? कोण? बे पोलीस राहते ना. नको पोलीस नको. दादा हा बोल ना काय. इथं कुठं आजूबाजूला ज्वेलर्सचं दुकान आहे का? या गल्लीत नाही राजा. बघा ना इथं आजूबाजूला असेल. अरे बघा ना म्हणजे काय चुनाची डबी या लपून ठेवायला. ज्वेलरचं दुकान केवढं नाहीये राजा. असतं तो सांगितलं नसतं काय. मग काय करायचं आता? हॅलो वहिनी. नाही रात्री का आम्ही जेवायला येत नाही बाहेरच वडापाव खाणार आहे आम्ही. तुम्ही खाणार आहे का? फोन दे त्यांच्याकडे. फोन दे. हा देतो एक. येतं इथूनच ऐकायला. नाही घे. वा सागर बोलतं का सांगू? मागच्या वेळेस पोलिसांना लय हाणला होता. नाही नको बस. हॅलो तुम्हाला साधं ज्वेलरचं दुकान मिळालं नाही ना? नाही अगं ऐक.
नाही अगं म्हणजे ती मिळालंय बंद आहे. काही खोटं बोल नका. मित्राच्या घरी बसला असेल गप्पा हानीत आणि मला इथं गंडवताय. नाही नाही याला विचार की हे सांग. गप्पा बसा. अगं, दुकान बंद आहे. अरे यास मग तुम्हाला दाखवते. नाही तुम्हाला कुदलून काढलं ना तर बघा तुम्ही. नाही अगं नाही मी खरंच सांगतो तुला खोटं नाही सांगत. पण नाही मी काय करू आता निघालो होतो का नाही घरातून तयार होऊन. ओ हिला सांगा ना दुकान बंद आहे. अरे कशी आहेस तू किती दिवसांनी ओ दादा दुकान बंद आहे एवढंच बोला. हा ते बंद आहे वहिनी ते आलते ट्राय केला ते ना पण दुकान बंद आहे काय करणार तू माणूस तरी. तुम्ही कोण बोलताय? विदर्भाची शान. फक्त भारत बोल. विदर्भाची शान हे तूच ठरवलेस त्यांना ठरवू द्या. तुझ्यासाठी बोलतो ना. नाही, ठीक आहे? बोल. करा जाऊ भले ते माझं खरं. हॅलो ऐकलंस का? ते मला काय माहित नाही. माझा वाढदिवस आहे. काहीतरी लुटा नाही तर घरातून कायमच्या फुटा. सारखं मला घालून पाडून बोलत. असू दे होत असते. मला टाकू व्हायचं नव्हतं खरंच. इथं सांगितलं मला टाकू. कसं आहे काय पण मी काय काम नाही केलं तर सगळं नातेवाईकांना घरात बोलवते. अरे काढते माझं. अरे मित्रा घरोघरी त्यासाठी मी कधी कुठं जात नाही. मामाला बोलून घेतलं मामाला. मी समजू शकतो रे घरोघरी काय चुकलंय का माझं मला सांग. याला त्याला बोलव घरातली गोष्टी तुझं करायचं. काहीच चुकलं नाहीये घरोघरी. मी काय एवढं समजून सांगलं तेच लावलं. अरे मी तुझी मदत करून आलो ना उठ बर तू. कसा यार तू एवढा चांगला डाकू यार कसा झालं. खात पे जाणं यार तू. कसं आहे मित्रा घरोघरी हेच आहे परिस्थिती. नवरा डाकू असो का सामान्य माणूस असो बायको समोर एकदम शेळी होऊन जाते ना. बंदूक जरी आपल्या हातात असली का नाही तरी चाप त्याच्या हातात राहते ना बायकोच्या. मग तुझं बापकट आहे. मार फालतू पण मार याच्या फालतू पण मारत सांगतो मी चालला जाईन नाही. मला काय मारताय तुम्ही? काय मारताय? लागलं. कोण आहे तू? हा ए बॉस आहे माझा. मारायचं नाही. कोण आहे माहितीये का मी? कोण तुला माहित नाही तू कोण आहे हे बघे गंमत करायची वेळ नाही आहे ही. बाबू आता गंमत नाही केली ना तर लोक तुम्हाला घरी पाठवतील. आम्हाला म्हणजे मी ब्रँड आहे मा काहीच नाही होत. ए तुम्हाला ओळखलेलं नाही सा? हा ए सांग रे. हा हे चुख्यात तुला हे खॅचक हे गुंड म्हण नुसतं हे गुंड असं नुसतं म्हण. गुहेंडा. नको मी गुंड बोललो. परवाचा पेपर वाचला नाही वाटत. हा सांग. बँकेवर दरोडा घातला यांनी. अरे बाप कुठं? अरे हा ते वाचलं ना ते दरोडा घातला तुम्ही ब्लड बँकेवर. मग पोलीस न्यायालय पकडलं आणि शिक्षा म्हणून यायलाच रक्तदान करायला लावलं. कुछ भी करने का लेकिन हमारा ईगो हर्ट नहीं करने का. अरे बोलतोय ना मी बोलतोय ना ईगो हर्ट नहीं करने का. केला काय करशील बोल काय करशील. अगर मैं बोला नहीं करने का तो मत करो फिर ऐसा करो. ऐसा कुछ मैं करेगा नहीं लेकिन अभी मैंने बोला ना कि मत करो तो नहीं मत करो फिर ऐसा क्या ऐसा मत करो. जान दो छोड़ दो ना फिर. अरे बापरे पोलीसने तुमचा लय चिगो हाट केला दिसते. हा
लयच की लय. डोळ्यानं पाय. हसते का रे हसते काय खचखची हसते काय लुटायचं का दुकान हा लुटायचं मग ए दंबूक दे बंदूक. हा दमन दमन दमन. बायकोसाठी अरे बायकोसाठी काहीतरी न्यावं लागणार आहे मला आता त्याशिवाय ती खुश नाही होणार पागल झाला का बे तू? अबे तू ज्वेलरी न्यायला आला का जवारी न्यायला आला ते ठरव आधी. किराणा दुकान आहे ना तू एक काम कर, मी सपोर्टिंगला आहे ना तुझ्या. तू माझ्या मित्राचं दुकान आहे साड्याचं, हा तिकडे जाय ते लूट. अरे बायको खुश तरी होईल. थांब 1 मिनिट. ते सीसीटीव्ही कॅमेरा आहे का तिकडं सीसीटीव्ही थांब यार 1 मिनिट. मला मोबाईल कुठे आहे रे? हा 1 मिनिट. हा 1 मिनिट. हा बघा जरा हा विलास शेठ, आपण ते सीसीटीव्ही लावणार होतो तो लावले का तुमच्या दुकानात? अरे यार लावले का हो? अरे यार नाही चांगली ऑफर होती म्हणून म्हटलं. अरे 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 लावले म्हणते. अरे यार अरे यार ते काहीच मिळत हा. हे पण बंद आहे ते पण बंद आहे बाय बस झालं लय झालं आता तुझं दुकान लुटणार आहे मी हा. लुटायचं काय याचं दुकान हा मैद्याचं पोत उचलू का? अबे त्याकडनं स्कीट उचलत नाही मैद्याचं पोतं काय उचलशील बे? फालतूगिरी नाही करायची. हे पाय काय माझ्याकडे पाय. हा. हे पाय माझ्याकडे काय? पाय ये, येडा आहे. अरे ये. अरे ये, गप्प. अरे थांब रे. थांब ए ओ दादा कशाला दाखवलं त्याला ते आता द्या त्याला दे 150 रुपये. मी पैसे द्यायचे अरे दरोडेखोर आहे मी अरे हा तर मग तू दरोडा किराणा दुकानावर टाकायला आला ना. ही किराणा मला मग थोडी मोडते काही, याची वेगळी आहेत पैसे. हा हो लॉजिक हा मग बरोबर आहे ना सर. लॉजिक काय आहे? हा हे घ्या हा हे घ्या द्या इथं आणि ती 40 रुपये एक्स्ट्रा देत. शेल टाकले ना त्याच्यात. हा द्या द्या ते आता ते मरल रडून चला घे, घे. बाळ हे घे हा खेळ आता तू हा. आता लुटायचं का दुकान हा चल हा काय चल लगेच आला ए चल तुझ्या दुकानातली एकदम खास गोष्ट दाखव मला जी बघून माझी बायको खुश होऊन जाईल हा. मी दाखवतो खास गोष्ट, पण ती जर गोष्ट तिला आवडली का मग तुझे वांदे होतील लक्षात ठेव तू. कुठली खास गोष्ट मी स्वतः या दुकानात मी स्वतः खास आहे एकदम. घेऊन चलतं मला घरी. बापास घरी घेऊन जातो का घरी घेऊन जातो चल चल दाखव चांगलं काय काय सामान आहे मला तांदूळ आहे ये अरे तांदूळ आहे ना ह्या तांदूळ दाखव. मोतीचूर तांदूळ आहे आपल्याकडे. मोतीचूर तांदूळ आहे का लाडू आहे नाही मी याचा भात असा कालून असा खाल्ला ना लाडू सारखा केला ना तर आपल्याला असं वाटतं आपण मोतीचूरचे लाडूच खाऊन राहिलो का इतकं वा. खतरनाक अच्छा, हो का? हा 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 हा. ते तुमच्याकडे दिल्ली राईस नाही का? अरे दिल्ली राईस आहे ना ह्या दिल्ली राईस आहे. हे घ्या दिल्ली राईस आहे. दिल्ली राईस एवढा लांबडा असतो हे काय बारक तुकडं झाले याचं अरे दिल्लीहून येईपर्यंत राहणार आहे का तुकडे होणारच आहे ना. अरे 2 किलोमीटर होतं एवढे खड्डे आहे, तुला सांगतो. हा. इथून ह्या 2 किलोमीटर एका तांदळाचे 4 तांदूळ होते. काय करणार? चांगलं आहे ना पण राईस अरे एकदम हा, एक या, नंबर. दोन पोती द्यायचे हा. 2 पोते? हा. नाही हे बाय हे तुम्ही 2 पोते घेऊन जा. बायकोला नाही आवडला तर भांडणं होती ना. माझ्यामुळे भांडणं नको आहे की नाही का? हो पॉइंट आहे. म्हणून मी काय म्हणतो शॅम्पल घेऊन जा. हा, हा. शॅम्पल घेऊन जा. 100 ग्रॅम तुम्हाला बांधून देतो. आवडले तर परत मी आहेच. मी स्वतः माल पाठवतो घरी. बरोबर काय हा हा नाही. चालतंय हा? चालतंय हा, तसंच ओके. करा हा, ओके. हा. हे 100 ग्रॅम तांदूळ. नंबर हा, अजून काय पाहिजे? एक चांगली महागातली डाळ दाखवा जरा अरे डाळ आहे ना हे ताजमहल डाळ. ताजमहल डाळ हे ताजमहल डाळ हे डाळ मुमताजनं शहाजहानला खाऊ घातली होती म्हणून शहाजहाननं ताजमहल बांधला होता. काय सांगता हा हा. शहाजहान काय वरण भात खायचं अरे भारत गणेशपुरी वरणभात खाऊ शकते. शहाजहानला खायला काय प्रॉब्लेम आहे? मग चांगली आहे ना पण हे एकदम चांगली आहे. शिस्ते ना व्यवस्थित पाय कसं आहे भाऊ ते नाही सांगू शकत. आता कोणाच्या बायकोसमोर कोणाची डाळ शिजते नाही शिजत आपण करेक्ट आणि आईची ताजीबातच शिजत नाही बायको समोर. बस केल्या का आणि धरून
या डाळीची 2 पोती दे. पोती नका घेऊन जाऊ ना तुम्ही. नाही आवडली तर प्रॉब्लेम येईल ना. मी आहे ना माझ्या दुकान काय पळून चाललं का. शॅम्पल घेऊन जा तुम्ही. 100 घ्या तुम्हाला शॅम्पल देतो. आवडलं तर लगेच मला सांगा. घरी पाठवतो ना मी. पॉइंट आहे पॉइंट. हा मग हा ते- अजून काय सांगा हा, पटकन. बाजूला. एक काम करा, ते धुण्याचं साबण द्या. बॉक्स द्या, बॉक्स. बॉक्स. हा हा. हे बाय तुम्हाला सांगतो मी. तू लय सांगतोय रे मागापासून. मला तुला भर म्हणतोय तर भरत का नाहीस रे? अरे ऐकून घे. ती खेळण्यात नवे मॅच दिली आहे. माझं काय म्हणणं आहे काय? मी सांगतो तुझे प्रॉब्लेम होतील नंतर तू बॉक्स घेऊन जा. मला घरी कपडे कोण धुते तुमचे. हा आलं लक्षात. म्हणजे तूच धुते का नाही. मग बायको काय धुते. याला ऐक तू माय काय म्हणणं आहे एक तर बॉक्स घेऊ नको. बॉक्स नेल्यावर बायकोला सोड का. अरे बाप रे बाप याला तर हरिकच आला आज कपडे धुवायचा. अख्ख्या घरातले कपडे काढून शेजारच्या पाजारचे कपडे आणून तिच्या माहेरचे कपडे आणून ते कमी पडलं तर चादरी ब्लँकेट उशाच्या खोडी हे सगळं आणन. नाही बरोबर आहे बरोबर आहे. एक काम करा, एकच द्या. एक मग एक भर चाल. एक ताबडतोब देतो ना तुले. एक भर. आणि एक काम कर, एक डबा ते बदाम दे. हा एक डबा. एक डबा पाहिजे मला, एक डबा. मी काय म्हणतो शॅम्पल साठी घेऊन जा ना 4-5. अरे काय सॅम्पल लावलं रे मगापासून. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. ए राजा तुझ्या फायद्याचं बोलून राहिलो. ऐकून घे. मला सांग बदाम काय साठी वापरतात. बुद्धी तल्लक होण्यासाठी वापरतात. हे एवढे मोठे बदाम तो बायको समोर ठेवले तर बायको काय म्हणतात. अच्छा म्हणजे माझी बुद्धी चांगली नाही. मी बेअक्कल आहे. मला अक्कल नाहीये. तुम्ही तेवढे हुशार आहे. इतका आकात राहते राजा बायकोचा. इकडे 8 तिकडे 20 राहते. 2-4 घेऊन जा आपले शॅम्पल. आवडले ते ठेव. पॉइंट आहे बॉस पॉइंट आहे. बरोबर. नाही बरोबर आहे. ते मग हे उगाच ते डोक्याला ताप नको. बरं एक काम करा, बोला. ते टूथपेस्ट द्या. आपल्याकडे आहे ना नॉर्मल वाली आहे, मिंट वाली आहे, जेल वाली आहे. कोणती देऊ. त्या सगळ्यातलं एक एक द्या. अरे एवढे सगळे नेऊन काय करशील. वांदे होतील ना वांदे. अरे बायको म्हणणं अच्छा एवढे मोठे पेस्ट आणले म्हणजे माझे दात पिवळे आहे, माझे दात खराब आहे. एक काम कर शॅम्पल घेऊन जा. ह्याचं कसं सॅम्पल घेऊन जाणार. अरे हाय ना राजा इथं. हे बाय हे बाय आणि देत बांधून देतो ना. आणि इकडे पडत ही वापरलेली आहे. हा मग काय ते? असू दे नंतर काढतो ते पोलपटावर काढ लागते ते. नाही ना. अरे नाही ना तो जीव निघेल ना ते. हे shampoo आणि बरं द्या. बांधून देतो थोडस निघते आणि ते काका? सॅम्पल साठी. ऐका ना त्यातला एक ब्रश द्या मला. यातला हा. नाही ह्याच्यातला नको तू हा ब्रश घ्या मस्त आहे. चांगला आहे का. चांगला. अरे आमची अख्खी फॅमिली आहे ना घासते. नको ते नको. हा? नको. मग कोणता पाहिजे. मोठा पाहिजे मोठा. मोठा पाहिजे. हा मोठा दे. मग हा घेऊन जा. यानं दोन्हीकडचे दात घासता येते. अरे वरची आणि खालची. हा हा चला भरा पटकन भरा सगळं. झालं का. बस बस. काय हा एक काम करा, हा. अंगाचा साबण द्या. हा कसला साबण आहे हो. लकी ड्रॉ मधला साबण आहे. स्पेशल साबण आहे. त्याच्यामध्ये हिरा. हिरा. अरे मग हा साबण द्यायला पाहिजे. हिरा बघून बायको खुश होऊन जाईल रे. पण कळणार कसं कुठल्या साबणात आहे हिरा. एक काम करा, अख्खा बॉक्स द्या. किती असतात बॉक्स मध्ये. बॉक्स मध्ये 100. अख्खा बॉक्स द्या. दिवसभर आंघोळ करत राहायचं. एकात तरी सापडल. पागल आहे का जरा असं तू. अबे त्यापेक्षा साबण किसायचं ना. सापडेल ना हिरा. पण ते किसलेल्या साबणाचं काय करायचं. तुला ते हिऱ्याचं बघ ना तू. त्या साबणाचं काय करायचं तुला. तुला का नाही आमलेट पेक्षा त्या अंड्याच्या टपरातलं इंटरेस्ट. काय टपरात करतो रे. बॉस आहे ना मी. मेन डाकू म्हणतात. हा द्या समज साबण. नाही ती देऊ नाही शकत. हे दोनच उरलेले आहेत. मग असेल ना दोघांपैकी एकात तरी असेल. असणार ना. आता मागच्या आठवड्यात 3-4 जणांना लागला हिरा. हा मग यात पण असेलच की. हा मग आहे ना. तुम्ही 400 रुपये द्या. अरे मी डाकू आहे ना. हे पैसे इमानदारीचे मागतो मी. इमानदारीचे याचे त्याचे मागत नाही. हा शेवटी कसं असते लॉटरीचं तिकीट काढणारा माणूस सुद्धा पैसे देऊन लॉटरीचं तिकीट काढते. फुकटात घेऊन जाते का. हा अरे फुकटात दिलं त्याला लागणार आहे का. अरे काय इमान धर्म आहे की नाहीये. हा अरे मग तुमच्यासाठी करून आलो मी. अरे शेवटी लक सुद्धा प्रामाणिक माणसाला साथ देते ना. वा मग? बरोबर आहे. हे घ्या. माझ्यात पण आहे तेवढा प्रामाणिकपणा.
हा हे घ्या, हे राहू दे जरा, हे जो भाडं द्यायचं. शाबास शाबास हा. हे तुमचे हे सामान 1 2 हे 3 4 आणि हे आपली पेस्ट आणि हा ब्रश. हा मिरच्या टाका की 2. मिरच्या टाका की. हे त्या नाही किती आवडत. नाही काय ते दादा. आता काय हरकत नाही. लॉकडाऊन मध्ये हे महाग दोन झालंय मिरच्या. सगळं. हा हा. तसं नाही असं नाही. मग बीबी जी लीजिए, आपका सब सामान तैयार है, पर मान गए किसे? आपके पार की नजर और ये गाजर दोनों को. या बरोबर, चला चल. जायचं का? चला. धन्यवाद. बरं का? आणि ते बाकीचं सामान आहे का नाही, हा. ते बायकोला आवडलं ना हा. तर टेम्पो पाठवून देतो, त्यात 2-2 पोती भरा. नाही नाही, तुम्ही पाठवायची गरजच नाहीये, मी पाठवतो. तुम्ही फक्त ऍड्रेस द्या तुमचा. हा, घ्या, लिहा. ऍड्रेस द्या, ऍड्रेस लिहून घ्या. हा 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 सांगा बरं ऍड्रेस पटकन. टपराट गल्ली, हा डबडा गेली. खालच्या आळीला, बाथरूमच्या बाजूला. ठीक आहे. हा या. हा. हा, या, नमस्कार. चल चल. धन्यवाद, येतो बरं का? हा या या या. हे उघडलं की सांगा मला. हा लगेच तुम्हाला पहिला फोन तुम्हाला. लय सामान झालं हे आज. कुठं तिकडे? इकडे की. हॅलो पोलीस स्टेशन, तुम्हाला आता मी एक फोटो व्हॉट्सअप केला. तो पत्ता कोणाचा आहे माहित आहे? कुख्यात दरोडेखोर हिरापन्ना. हा हा तिकडे जा आणि त्याला पकडून घ्या. काय सांगता? बक्षीस? त्याच्यावर तुम्हाला बक्षीस ठेवा असं वाटलं? काय आज म्हणजे माझे लक म्हणजे लक किती. एवढे चांगले कपडे, एवढं चांगलं सेटअप, गणेशपुरी ज्वेलर्स बिलर, वरती पेमेंट आणि आज बक्षीस पण. काय हरकत नाही. थँक्यू. हा पकडा त्याला. ओके. ओ गणेशपुरे शेठ, अरे काय विलास, माझं दुकान सांभाळायला काय प्रॉब्लेम नाही आला ना? अरे कायचा प्रॉब्लेम बाबा, कायचा प्रॉब्लेम नाही. 100 रुपये सामान 200 रुपये विकले मी. आणि ते 50 रुपयाची बंदूक 400 रुपये लिखली. घेऊन जा, टेन्शन नको घेऊ. चला आता माझं दुकान उघडतो. माझं दुकान उघडत टाइम झाला बाबा. काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच धमाल करूयात, पण आता उद्या भेटूयात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.